देखा नदीले पाणी ऊन नुकतंच नदीनं पाणी देखील सण कितली खुशी वस कारण देवनं पाणी यस तो नदी नाला असा वस अंडीसन व्हायरानात दादा हाऊ धरण से आमना केटीवेर ननगाव जोगला देखा दादा धरणने बडे बाऱ्या सोडी दिलेतस आणि पाणी कसं मनमोके व्हायरानं तर पाणी द्या खाली बी गर्दी होई जालसे आणि हाऊ धरणावरतून रस्ता शेतातून रिक्षा वगैरे जात राहतस आणि मासा पकडासाठी आज मला मच्छीमार बंधूचे आनंद व्हायना कारण नदीला पाणीच नव्हतं मासा पकडेत नाहीत पण आज पाणी यावानंतर कामधंदा बाकी सोडी देतात पण स्वतःना हातनी मासा पकडी सण खावा त्याचे आनंद वाटत या लोक वरतून गंमत दे किराणात मग आपला बी सेल्फी काढा मग आवरावत नाही आपण बी चालनो येते पाणीच्याकडे व्हायरा तटून तटून व्हिडिओ वगैरे करत नाही नांदगावना जो घे केटीवेअरचे मग चालनो तू वावर मग बाबा मस्त बकऱ्याच्या रंता बाबाला म्हणता बाबा राम राम त्यानंतर उनू म्हणा वावर मा तोरला आले दादा तोरले फेरफटका मारी राहणू शेंगा वगैरे खाई राहणू मस्तपैकी त्यानंतर आमना काकान तेच ना यस पोरे पाणीमुळे असं आवरायच्या होता पाणी नव्हतं पण आज पाणी पडानंतर देखा कसा टवटवीत पाला होई घ्यात लगेच चालनू पुढे येरले कितलं पाणी येले काय नाही येरी बी चांगल्या भरी झाल्या टपका द्या खडा लाग गाय त्यानंतर याड बाजूमाच कैटनं झाडे तर चला कैट बीट खवत वार मा तर कैट असा पडेल राहतस की त्यातले कोणी खावाले तयार राहत नाही त्याला कैट हे पडेल राहतं चांगलं पिकेलसारखं एखादं कैट उचलो आणि ते कैट फोडीसन खावं म्हणतं कारण वार मग ना तर हायजामने खरी न्यारी रास तर कुठलं फळ खाणं आहे तर ताजंच खाणं आहे मग देखा ते आपण कैट फोडी राहणोत देखा बरं मग आता कैट कसं निघस कच्चं निघस का पिकेल निघस एकदम गदरेल निघस कैट देखा कसं गदरेल आहे वो काय माझी राहणे कैटने खट्टी मिट्टी गोड आंबट चव त्याला म्हणतात ते कैट खाईल्या आणि मग आपलं गवत कापायला जाणंच येतं तर गवत कापी कोपी घर वजे बी ले जाणंच आहे आई गवत कापी सण आई वजे आपली रामप्यारीले बांधाय घेतात कसा वाटणं म्हणा हाऊ ब्लॉग ते मला कमेंट करी सांगा दादा जय जवान जय किसान जय खानदेश।